अरे भावा भावा थांब थांब कुठला नुसतं स्क्रोल करू नको, थोडंसं अभ्यासाचं बघ. तुला मार्क घ्यायचे का 12वी मध्ये केमिस्ट्रीमध्ये चांगले? ठीक आहे, तर लक्ष दे. हा, तर केमिस्ट्रीमध्ये कोऑर्डिनेशन केमिस्ट्री हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे. आता महत्वाचा का? कारण 7 मार्क्सचे क्वेश्चन त्याच्या विचारले जातात. ठीक आहे, 7 ते 8 याच्यामध्ये जनरली विचारलं काय जातं. प्रत्येक पेपरमध्ये प्रत्येक वर्षी एक क्वेश्चन हा कॉमन असतो त्याचा, तो म्हणजे फाइंडिंग द स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट. काय? स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट. स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट. आता हे हाय काय? हा, आता असं दिलेलं, कॅल्क्युलेट द स्पिन मॅग्नेटिक मोमेंट फॉर Cr3+In. आता असं विचारलेलं असते. मग आता ह्याला सॉल्व्ह कसं करायचं? एकदम सोपं आहे, अवघड काहीच नाही, फक्त लक्ष देतो. इकडे बघ, Cr3+ आहे. सगळ्यात पहिले काय करायचं? ॲटॉमिक नंबर सांग मला. क्रोमियमचा किती आहे? ॲटॉमिक नंबर किती आहे बघ. स्कॅन्डियम 21, स्कॅन्डियम, टायटॅनियम, व्हॅनाडियम, क्रोमियम 24. ॲटॉमिक नंबर किती आला? 24 आला. 24 म्हणल्याच्या नंतर ह्याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते किती यायला पाहिजे सांग? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय यायला पाहिजे बघ. आता काय असतं? 21 आल्याच्या नंतर 3D1 असतं, बरोबर आहे? काय असतं? 3D1 असतं. आता मग ह्याला यायला पाहिजे, इथं काय यायला पाहिजे बघ, 4s2 आणि 3D4 यायला. पण कधी यायला पाहिजे? 3D4 जेव्हा Cr हा इलेमेंटल स्टेट मध्ये असेल, म्हणजे त्याच्यावर कुठलाही चार्ज नसेल, बरोबर आहे? पण आता याच्यावर चार्ज आहे. मग आता मला सांग तू, आता जेव्हा आपण काय करतो, याच्या पॉझिटिव्ह चार्ज येतो म्हणजे काय होत आहे? त्याच्यातले इलेक्ट्रॉन लूज होत आहेत. इलेक्ट्रॉन लूज झाले म्हणजे काय होत आहेत? सांगा आता बघ, किती होते आधी? 4s2 3D4 होतं, बरोबर आहे? मग आता असं असल्याच्या नंतर ह्याच्यातले आपल्याला काढायचे 3 इलेक्ट्रॉन काढायचे. Cr त्यानं काय केलं? 3 इलेक्ट्रॉन लूज केले. ठीक आहे, आता 3 इलेक्ट्रॉन इथं काय होतं? 3D4 होतं आणि 4s2. 4s2 3D4 होतं. आता इथे 3 इलेक्ट्रॉन निघाले. इलेक्ट्रॉन काढायचे कुठले? 4s2 पासून काढायचे. म्हणजे एस ऑर्बिटल जी मागची असते, म्हणजे हायर एनर्जी वाली, त्याला आपण काय करतो? पहिले इलेक्ट्रॉन त्याच्यातून रिमूव्ह करत असतो. मग आता त्याच्यातले जर इलेक्ट्रॉन काढले, ठीक आहे, तर काय होतं बघ, इथले 2 आणि इथले 3 गेले. किती राहिले? 3D3. किती झाले? 3D3. आता डी मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? 3 आहेत. डी ऑर्बिटल कशी असते आपली? 1 2 3 4, 1 2 3. अनपेड इलेक्ट्रॉन किती झाले तिथं? 3. मग आता स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट कसं काढायचं बाळा? इकडे लक्ष दे. त्याचा फॉर्म्युला आहे स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट. म्यू म्हणजे काय? √n/n+2 असा फॉर्म्युला. एन म्हणजे काय? अनपेड इलेक्ट्रॉन. अनपेड इलेक्ट्रॉन किती? आपल्याकडे एन ची व्हॅल्यू किती आली? इथं 3 आली. एन ची व्हॅल्यू 3 आली, पुट कर, है की नाही? इथं 3 कंसात 3 अधिक 2 किती झालं? 3 आणि 2 5, 5 त्रिक 15. 15च्या जवळपासचा स्क्वेअर कोणाचा आहे रे सांग? 4चा वर्ग किती येते? 16 येते. 4च्या थोडंफार कमी असेल ना, तर ते काय असेल? 15चा. म्हणजे ह्याचं स्क्वेअर रूट कसं आणायचं बाहेर? आता बघ, 16चा वर्गमूळ किती आहे? 4 आहे. ठीक आहे, मग आता इथे 15. ठीक आहे, म्हणजे 4च्या काहीतरी कमी व्हॅल्यू असेल. 3.88 घे तू, आणि त्याचं युनिट काय लिहितोस? BM. म्हणजे त्याला काय म्हणतो आता? बोस मॅग्नेटॉन. काय म्हणतो?